हाय, हॅलो गाईज. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा अँड मॉम चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्या घराचं काम चालू आहे. घरामध्ये फर्निचर रिनोव्हेशनचं काम करत आहोत आणि गोंधळ देखील सांगितलं की अगोदर आम्ही कलर केला आणि त्यानंतर ठरवलं की आता फर्निचर करायचं आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे. बट एनिवे, एकदाचं घर तर चांगलं होतंय ना. तर प्रॉब्लेम बघा ही अशी धूळ जमा झालेली आहे, हातावरती दिसतीये. कलर झाले आणि कलर नंतर फर्निचरचं काम काढलं की असाच गोंधळ होणार आहे. स्वामींच्या फोटोवरती देखील धूळ गेलेली आहे, शिवाजी महाराजांच्या फोटोवर देखील गेलेली आहे. पण मी याला क्लीन करून घेईल. इकडे फर्निचरचं टीव्ही युनिटसाठी डायरेक्ट भिंतीलाच टेकलेलं आहे बघा. एवढे खप्पे केलेले आहेत. लांबून दाखवायचं झालं तर एवढी जागा पण नाहीये. कंजेस्टेड स्पेस आहे. पण अशा प्रकारे टीव्ही युनिट आम्ही बनवलेलं आहे. इकडे सोफ्याचं काम चालू आहे. इथे ठरलं होतं की याच्यामध्ये स्टोन टाकायचे होते दीपकली आणि काच लावायची होती, पण छोट्या मुली आहेत आणि त्या किती दिवस टिकवतील सांगता येणार नाही, म्हणून मी सांगितलं की त्या मला बॉक्स करून दे. काच वगैरे काही नको लागायला. मुलींना कधी लागेल, काय करतील किंवा फोडून टाकतील, एखादी धारदार वस्तू त्याच्यामध्ये टाकतील, काही सांगू शकत नाही. इकडे आपलं सोफ्याचं ड्रॉवरचं काम देखील झालेलं आहे. अशा प्रकारे बाहेर काढण्याचं बाहेर घेऊ शकतो आपण. 1, 2, 3, 4, 5 असे 5 खप्पे याचे देखील झालेले आहेत. इकडे त्यांनी आणून दिलेलं आहे की आपल्याला कुठलं कलर घ्यायचा आहे, कुठले हे घ्यायचं आहे. बुक तर केवढं मोठे, बाप रे. बघूयात आपण डिझाईन. नाही, ही नाही आवडली मला. हे असं वाटतंय की खाली स्टाईल बसवतोय की काय. ही थोडी बेटर वाटतेय ब्लॅकमध्ये. पण मला ग्रेच हवाय, लाईट ग्रे कलर हवाय मला. सो राहू देत, आपण याला नको बघायला. एवढे पेजेस बघायचे म्हटलं तर किती वेळ निघून जाईल. तुम्हाला मला एक छान गोष्ट दाखवायची आहे, पण ती तुम्हाला मी लास्टला दाखवेल. खूप जास्त म्हणजे आज रविवारचा दिवस. मला वाटलं होतं की आज फर्निचर वाले येणार नव्हते तर मला थोडासा आराम भेटेल. ऑफिसला सुट्टी असते, आज आराम करेल. पण नाही, असं शक्य आहे का? आज पेंटर आले आणि पेंटरनी मग त्यांचा राडा चालू केला. जिन्यामध्ये कलर द्यायचा राहिला होता. आपला हा कलर देखील बदलणार आहे. इकडे व्हाईट कलर देणार आहोत आम्ही. कारण की आता तो अगोदर आम्हाला टीव्ही युनिट बसवायचं नव्हतं, त्याच्यामुळे तिथे तो कलर दिला होता. पण आता तो कलर देखील बदलणार आहोत. सोबतच मी इथे अशा प्रकारे एक छोटस कबोर्ड बनवून घेत आहे. लावलं आहे. याच्यामध्ये खप्पे बनतील थोडेफार, कारण की काय होतं ना, गोळ्या, औषधं किंवा मग तेलाचा असू द्या, पावडर असू द्या, छोट्या-छोट्या वस्तू असल्या ना, की ते ठेवायला खूप अडचण येते. तर मग असे छोटे-छोटे याच्यामध्ये त्याला 5-6 खप्पे बनव असं सांगितलेलं आहे, जे की दरवाजा मागे आपलं होऊन जाईल ऍडजस्ट. हे सध्या तर आम्ही छोटे-छोटेच कंदील, काय बोलतात त्याला यार, झुमर आणलेले आहेत. इकडे एक बसवला आहे, इकडे एक बसवला आहे. बजेट खूप म्हणजे खूप वाढत गेलं, त्याच्यामुळे आम्हाला आता काही कळत नाही की आता किती खर्च आणि कसं होणार आहे. बट ठीक आहे, एकदाच होतं. आणि माझा बघा इकडे किचनमध्ये पसारा. माझं असं असतं ना की सकाळी जरी मी भांडी घासून गेले किंवा कामं करून गेले तरी मला घरी आल्या असा पसारा आवरत बसावा लागतो. आज फर्निचरवाला नव्हता म्हणून एवढा काही पसारा झालेला नाहीये, एवढी धूळ जमा झालेली नाहीये. आणि आता दाखवते तुम्हाला आमचं सरप्राईज. इकडे बघा, एक असे करतात हे पेंटर लोक. काम करून झालं मग आपली साफसफाई किंवा आपलं जे काही यूज केलेलं आहे ते तसंच टाकून गेलेले आहेत. काय घाण केली आहे. पण जेवढी घाण तुम्हाला इकडे वाटत आहे, जेवढं आहे बघा हे वापरलेले पेपर, न्यूजपेपर, जेवढी घाण इकडे वाटत आहे तेवढेच आता सगळ्यांना खूप भारी वाटणार आहे. चला, 1, 2, 3 अँड स्टार्ट. हाऊ इज इट? कसं वाटतंय? हे आहे निष्ठा आणि रियासाठी खास सरप्राईज.
थोडा खर्च झाला, याला थोडे जास्त पैसे गेले आमचे, आम्हाला एक्स्ट्राचे पैसे भरावे लागले याच्यासाठी. बट आय एम हॅपी की माझ्या मुली खूप खुश होणार आहेत हे पाहून. आणि किती छान पेंट केलेला आहे, म्हणजे आय कांट बिलीव्ह की एवढं मस्त झालेलं आहे. आणि असं रिया आणि निष्ठा काही खुश होतील आल्यावर हिला बघून. निष्ठाला एल्सा खूप आवडते. तिच्या लास्ट टू लास्ट बर्थडेला एल्साचा ड्रेस, एल्साचा केक, एल्सा 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 सगळं हवं होतं. आणि आता घरातच एल्सा, जी ती रोज पाहणार आहे एल्साला. आणि रिया पण खूप खुश आहे हिला पाहून. तर कशी वाटली तुम्हाला आमची एल्सा, नक्की सांगा. बाय बाय.